राधानगरी तालुक्यातील भैरी बांबर इथल्या विद्यामंदिर भैरी बांबर या शाळेत इयत्ता 1 ते 4 पर्यंतचे वर्ग भरतात। 4 इयत्ता असल्या तरी शिक्षक 2 आणि वर्गखोल्याही 2च आहेत। यापैकी 2005 साली बांधलेल्या आरसीसी षटकोनी वर्गखोलीच्या छताला गळती लागली असून अनेक ठिकाणी छताचे सिमेंटही उखडून पडले आहेत। शाळेत गळतीचं प्रमाण मोठं असल्यानं खोलीत सर्वत्र पाणी साचलंय। शाळा कमिटी आणि ग्रामस्थांनी खोली दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव देऊनही दुर्लक्ष करण्यात आलंय। त्यामुळे गळतीमध्येच अध्यापनाचं काम सुरू आहे। तर शाळेची त्यात एवढी दुरावस्था आहे की जवळजवळ आम्ही आता 10 वर्ष प्रयत्न करतोय, कधी छत कोसळू शकते। आता पूर्णपणे गळती लागलेली आहे। आता त्यामध्ये मुलांना बसवण्याचा पण मार्ग नाही। आता मुलं दुसरीकडे बसवतो आहे आम्ही आणि सतत 10 वर्षे याचा पाठपुरावा करत असून शासनाचं इकडे अजिबात पूर्णपणे दुर्लक्ष आहे। मी स्वतःहून 2 वेळा प्रस्ताव दिलेला आहे, ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामपंचायतचा प्रस्ताव घेऊन ठराव घेऊन शिक्षण खात्याला दिलेला आहे प्रस्ताव। तर तरीसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं लिस्टला नाव आले, शाळेचं मंजूर झाली, असं 4-5 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं। त्याच्यावरती कोरोनामध्ये ती 2 वर्षे गेली, आतापर्यंत काय एकच दुर्लक्ष आहे। पूर्णपणे शाळा म्हणजे आत्ता केव्हाही पडू शकते अशा पद्धतीमध्ये आहे आणि याच्याकडे शासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। ह्याच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती। आणि जर काय कुठली काय शाळेची दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण? दुसरी गोष्ट, शासनानं याच्याकडे जबाबदारीने लक्ष द्यावं, नाही अन्यथा याच्यावर आम्ही आंदोलन करण्याचा पण इशारा देत आहोत। वादळामध्ये शाळेचा नामफलकही पडलाय। पाऊस पडत असताना दोन्ही खोल्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती सुरू असते। शाळेच्या भौतिक दुरावस्थेमुळे अनेक पालक आपल्या पाल्याला बाहेर शाळेला पाठवतात, त्यामुळे शाळेची विद्यार्थी संख्या कमी झाली आहे। भैरी बांबरपासून 1 किलोमीटर अंतरावरून आदिवासी समाजातील काही मुलं पावसाचा मारा सहन करत पायपीट करत शाळेला येतात। त्यांना दिवसभर थंडीत कुडकुडत बसावं लागतं। या शाळेच्या छतावर पत्रे मारून दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अतुल बावडेकर, संतोष टिपुगडे, दिलीप पाटील, संजय कांबळे आदींनी दिलाय। शिक्षणाच्या हक्काच्या कायद्यानं 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलं खरं, परंतु भैरी बांबर सारख्या ग्रामीण भागातील शाळांच्या भौतिक सुविधांचं काय, असा प्रश्न उपस्थित होतोय। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।